लांडगा आणि 7 लहान शेळ्या. एकेकाळी एका बहरलेल्या जंगलात एक लांडगा फिरत होता. तो पाहावा तेव्हा भुकेला असायचा. तो खूप काही खायचा, पण तरीही त्याची भूक मिटतच नसे. मला पुन्हा भूक लागली आहे. म्हणून तो रात्रंदिवस शिकारीचा पाठलाग करत जंगलात भटकत असे. एके दिवशी भुकेल्या लांडग्याला एक छोटी झोपडी दिसली. तो काळजीपूर्वक आणि गुपचूप तिथे गेला आणि जेव्हा तो जवळ आला त्याने झाडांमधून पाहिलं तर झोपडीत एक शेळी आई आणि तिची 7 पिल्लं राहत होती. आता आठवडाभर जेवणाची काळजीच नाही. धूर्त लांडगा तिथेच ताटकळत बसला आणि सकाळपर्यंत झोपडीची हेरगिरी केली. सकाळी आई शेळी तिच्या 7 बाळांचं चुंबन घेऊन घराबाहेर पडणार होती. माझ्या मुलांनो, मी आता काही अन्न घेण्यासाठी बाजारात जात आहे. सावधगिरी बाळगा आणि कोणासाठीही दार उघडू नका. ठीक आहे मम्मी. आई शेळी बाजारात जाण्यासाठी घरातून निघून गेली. त्यावेळी लांडगा गुपचूप झोपडीकडे पाहत होता. त्याला संधी मिळताच त्याने बाहेर उडी मारली. पण लहान शेळ्यांना मूर्ख बनवण्यासाठी एका आयडियाची गरज होती. या शेळ्या पकडण्याची उत्तम युक्ती म्हणजे मी माझं रूप बदलायला हवा. लांडग्याने प्रथम एक जुना पोशाख घातला. त्याने त्याचे कान खाली ओढले आणि फांद्यांची 2 शेळ्यांची शिंग बनवली आणि ती त्याच्या डोक्यावर ठेवली. मग त्याचे पाय पिठाने झाकून त्याने आपल्या ओळखीच्या नसलेल्या कोणाच्या तरी घरातून ताजं आणि उबदार सफरचंद पाय चोरलं. आणि आता मी माझा आवाज पण जरासा बदलून टाकतो. मी किती चतुर आहे. लांडगा हळूहळू झोपडीच्या समोर गेला आणि 3 वेळा दरवाजा ठोठावला. आवाज ऐकून लहान शेळ्या ताबडतोब दाराकडे धावल्या. त्यातली एक जण उत्साहाने दार उघडणार होती, पण दुसऱ्या छोट्या शेळीने तिला सावध केलं. थांब, असंच दार उघडायचं नाहीये. आधी तुला विचारावं लागेल की कोण आहे. बाहेर कोण आहे? मी आहे, तुमची आजी. मी तुम्हाला पार्क मध्ये न्यायला आले. आमची आजी खूप लांब राहते. तुम्ही ती असूच शकत नाही. अरे बाळांनो, हा किती मोठा प्रवास होता. शाबास, आता लवकर दार उघडा बघू. सगळे पार्क मध्ये जाऊया. लांडग्याने असं म्हटल्यावर लहान शेळ्यांनी दाराखाली वाकून लांडग्याच्या पायाकडे पाहिलं. पहा, तिचे पाय पांढरेत, आपल्यासारखेच. हो, पण तिची नखं लांडग्यांसारखी लांब आहेत. जेव्हा लहान शेळ्यांनी पुन्हा दार उघडलं नाही तेव्हा लांडग्याने त्यांना आणलेल्या ऍपल पाईचा वास दिला. हे बघा, मी तुमची आवडती ऍपल पाय आणली आहे. आणि लांडग्यांना पाय अजिबात बनवता येत नाहीत. शेळ्यांना ऍपल पायचा वास आला आणि ते उत्साहित झाले आणि त्यांनी दरवाजा उघडला. वेषांतर केलेला लांडगा आहे हे त्यांच्यापैकी कोणालाच कळलं नाही. लहान शेळ्या आणि लांडगा झोपडीतून निघून गेले. मला खूप भूक लागली आहे. स्वतःला आवरणं आता कठीण आहे. शेळ्या आनंदाने चालत असताना लांडग्याचा पोशाख झाडाच्या फांदीत अडकला. लांडग्याचा पोशाख हळूच घसरला आणि लहान शेळ्या लांडग्याची फर पाहून चकित झाल्या. बापरे, हा तर आजी नाहीये. बापरे, आजी नाहीये. आता काय लांडगा आहे. चला चला घरी जाऊया. चला लवकर चला. जेव्हा लांडग्याला कळलं की त्यांनी ओळखलंय तेव्हा त्याचे कान फडफडू लागले. त्याचे तीक्ष्ण दात दिसले आणि त्याने बकऱ्यांवर उडी मारली.
त्याने त्या सर्वांना शोधून एक एक करून पकडलं. त्यापैकी फक्त एकच वाचली आणि लांडग्यांपासून दूर पळून गेली. लांडग्याने 6 लहान बकऱ्या पळवून नेल्या आणि आपल्या अंधाऱ्यात गुहेत घेऊन गेला. आईला कळवायला वाचलेली छोटी शेळी एवढ्या वेगाने धावली की तिला धाप लागली. दरम्यान आई शेळी बाजारातून फळे आणि भाजीपाल्याची टोपली घेऊन घरी परतली होती. घराचा दरवाजा उघडाच होता. ती घाईघाईने आत गेली, पण आजूबाजूला तिची चिमुकली दिसली नाहीत. माझे बाळ, तुम्ही कुठे आहात? माझ्या लहान शेळ्या. शेळी आई इतकी काळजीत होती की ती ताबडतोब आपल्या लहान मुलांना शोधण्यासाठी घराबाहेर पळाली. दरम्यान तिला जमिनीवर मोठ्या पावलांचे ठसे दिसले. अरे नाही, या तर लांडग्याच्या पाऊलखुणा आहेत. तिने थोडा वेळ त्यांचा पाठलाग केला, पण नंतर रस्ता बदलला आणि पाऊलखुणा अदृश्य झाल्या. आता मी काय करणार आहे? एका लांडग्याने माझ्या पिल्लांचं अपहरण केलंय. आई बकरी ओरडत असतानाच पळून गेलेली छोटी बकरी तिच्याकडे धावत आली. मम्मी! अरे माझं बाळा, तुझे भाऊ बहीण कुठे आहेत? काय झालं? लवकर सांग. एका भुकेल्या लांडग्याने आपल्या शेळी आजीच्या वेशात येऊन आमचं अपहरण करायचा प्रयत्न केला. मी वाचले फक्त आई, पण मला माहिती ते कुठे आहेत. आई शेळी आणि तिचे लहान पिल्लू लांडग्याच्या गुहेकडे धावले. जेव्हा ते आले तेव्हा त्यांना लहान शेळ्यांचा आवाज ऐकू आला. ही लांडग्याची गुहा आहे. आता आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल बाळा. आई शेळी आणि तिच्या पिल्लांनी इतर लहान शेळ्यांना वाचवण्यासाठी एक चतुर योजना आखली. त्या दोघींनी लांडग्याच्या घरासमोर उभं राहून हाताने आतल्या बाजूला एका मोठ्या अस्वलाची सावली बनवली. आत लांडगा लहान शेळ्या खाणारच होता, पण तेव्हाच त्याने अस्वलाच्या आकाराची भीतीदायक सावली पाहिली. मी खूप दिवसांचा उपाशी असलेला एक विशाल अस्वल आहे. इथे जवळपास एखादा लांडगा असेल जो माझं पोट भरेल. लांडगा इतका घाबरला की अस्वल त्याला खाऊन टाकेल. तो लगेच त्याच्या गुहेतून बाहेर पळू लागला. नाही, मला मदत करा, मदत करा मला. अस्वल 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 मला खाईल. मला मदत करा, मला वाचवा. लांडगा पळताना पाहून लहान शेळ्या आनंदाने बाहेर आल्या आणि त्यांनी आपल्या आईला घट्ट मिठी मारली. आणि तेव्हापासून आई शेळी आणि तिची 7 पिल्ले लांडग्यांपासून दूर जंगलात त्यांच्या झोपडीत शांततेत जीवन जगू लागले. खूप वर्षांपूर्वी या पृथ्वीवर खूप दूर सिंड्रेला नावाची एक सुंदर मुलगी राहत होती. सिंड्रेलाच्या आईच्या मृत्यूला खूप वर्ष झाली होती. तिच्या वडिलांनी तिला लहानाचं मोठं केलं होतं. जेव्हा सिंड्रेलाच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं तेव्हा तिच्या आयुष्यात बरेच बदल झाले. तिच्या वडिलांची दुसरी पत्नी आणि तिच्या 2 मुली त्यांच्या सावत्र वडिलांच्या घरी राहायला आले. पहिल्यांदा ते भेटले तेव्हापासून सावत्र आई सिंड्रेलाचा राग करत असे. ती आणि तिच्या 2 मुली सिंड्रेलाचं सौंदर्य आणि दयाळू मनाची खूप ईर्ष्या करत असे. सिंड्रेलाच्या सावत्र बहिणी सिंड्रेला इतक्या सुंदर नव्हत्या. एवढंच नाही तर त्या कठोर आणि बिघडलेल्या होत्या. एक दिवस सिंड्रेलाच्या वडिलांना
कामानिमित्त लांबच्या प्रवासाला जावं लागलं. आणि हीच ती वेळ होती जेव्हा सिंड्रेलाच्या आईने आणि तिच्या बहिणींनी तिचं आयुष्य नरक बनवून टाकलं. जेव्हा सिंड्रेला बगीच्यात आपल्या आवडत्या मित्रांसोबत गप्पा मारत होती तेव्हा तिची सावत्र आई तिच्या जवळ आली. आजपासून तू या गच्चीवर राहायचंस, घरातली सगळी कामं करायचीस आणि मला तुझे हे अशा कपड्यात वावरणं अजिबात पसंत नाही. सिंड्रेलाला कळत नव्हतं की यावर काय बोलावं. नाईलाज असल्यामुळे जसे तिने सांगितले तसे सिंड्रेलाने केले. तिने आपल्या वस्तू उचलल्या आणि गच्चीवर गेली. त्यानंतर घरातली सर्व कामे सिंड्रेला स्वतःहून करत असे. ती खूप दमत असे, पण तिच्या सावत्र आई आणि बहिणींना तिची दया आली नाही. फरशा पुन्हा पुसून काढ, तुला धूळ दिसत नाही का? तू अजूनपर्यंत कपडे धुतले नाहीस, मला घालायला कपडे नाहीत. सिंड्रेलाला उंदीर आणि खिडकीवर येऊन बसणाऱ्या पक्ष्यांशिवाय कोणी मित्र नव्हते. थंडी वाजू लागली म्हणून रात्रीच्या वेळी सिंड्रेला खाली शेकोटी जवळ आली आणि अंग शेकता शेकता तेथे झोपी गेली. असेच दिवस सरले. एक दिवस शहरात राज्या द्वारा एक घोषणा केली गेली. राजकुमाराच्या वतीने महालात एका पार्टीचं आयोजन करण्यात आलंय. लग्नासाठी पात्र असणाऱ्या सर्वच मुलींना या पार्टीमध्ये आमंत्रित केलं जात आहे. सावत्र मुलींनी ही घोषणा ऐकली आणि धावतच त्या घरी गेल्या आणि त्यांच्या आईला सांगितलं, पार्टीमध्ये सर्वात सुंदर तुम्ही दोघीच दिसणार आहात. राजकुमारने तुमच्यापैकी एकीची तरी निवड करावीच आणि त्यामुळे आपण महालात जाऊन राहू. हो नाही? आपल्याला तुम्हा दोघींसाठी गाऊन आणि बुटांची खरेदी करायला हवी. चला खरेदीला जाऊया. सावत्र आई आणि बहिणी बाहेर निघून गेल्या. तेथेच उभी राहून या सगळ्या गोष्टी ऐकणारी सिंड्रेला उदास झाली. बरेच दिवस तयारी चालू होती. सावत्र बहिणींचे गाऊन शिवून आले होते. दररोज त्या दोघी आरशासमोर उभ्या राहून स्वतःला बजावत असे, आपणच या पार्टीमध्ये सुंदर दिसणार. शेवटी तो दिवस उजाडला. सावत्र बहिणी आज लवकर उठल्या होत्या. त्यांनी सिंड्रेलाला हाक मारली. सिंड्रेला, सिंड्रेला, लवकर ये. कुठे आहेस तू? लगेच आमच्या आंघोळीची तयारी कर. दिवसभर सिंड्रेलाने तिच्या बहिणींना तयार होण्यासाठी मदत केली. आई ग, जरा हळू केस विचार ना, सगळे केस काढून टाकशील का? संध्याकाळपर्यंत दोघी पार्टीसाठी तयार झाल्या. तुम्ही दोघी छान दिसताय, खूपच छान. सिंड्रेलाने धीर करून सावत्र आईला विचारले, मी सुद्धा पार्टीला येऊ शकते का? कोण, तू? हो, त्यांनी सर्व तरुणींना बोलवलं आहे ना. पार्टीसाठी तुझा हा ड्रेस आहे का? राजकुमारला त्याच्याकरिता पत्नी हवी आहे, बोलकरी नाही. चला मुलींनो, पार्टीला जायला उशीर होतोय आणि तू लक्षात ठेव, झोपण्यापूर्वी सर्व कामं झालीच पाहिजेत. सावत्र आई आणि बहिणी पार्टी करिता निघून गेल्या आणि घरात एकटीच सिंड्रेला रडू लागली. मी पार्टीला का नाही जाऊ शकत? आज जर माझे आई वडील जिवंत असते तर असं घडलंच नसतं. त्याच वेळी एक प्रखर प्रकाश दिसला. आधी सिंड्रेलाला कळेच ना की हे काय आहे. ती प्रकाशाकडे टक लावून पाहू लागली आणि अचानक प्रकाशाच्या मध्यावर एक सुंदर परी दिसली. माझ्या लाडक्या सिंड्रेला, रडू नकोस, तू सुद्धा पार्टीला जाशील. सिंड्रेलाला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तिने गोंधळून विचारलं, मी जाऊ शकते का? माझी हालत बघा. काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्या मदतीला. मला एक भोपळा आणि 7 उंदीर आणून दे.
सिंड्रेलाला कळत नव्हतं की या गोष्टी का मागवल्या आहेत, पण तिने तेच केलं जे तिला करायला सांगितलं होतं. आधी ती स्वयंपाकघरात गेली आणि मोठा भोपळा घेऊन आली. मग गच्चीवर गेली आणि तिच्या उंदीर मित्रांना घेऊन पुन्हा खाली आली. परीने तिच्या जादूच्या छडीने भोपळ्याचं रूपांतर एका घोडागाडीत केलं. मग ती उंदरांकडे वळली. त्यापैकी एक ड्रायव्हर बनला आणि बाकी सुंदर 6 पांढरे घोडे बनले. आश्चर्याने सिंड्रेला घोडे आणि गाडी पाहत होती. तेव्हाच परी तिच्याकडे वळली. जेव्हा तिने तिच्या जादूच्या छडीने सिंड्रेलाला स्पर्श केला, तिचा जुना ड्रेस एक सुंदर गाऊन बनला. आणि तिच्या पायातील चपला सुंदर काचेचे बूट बनले. मी राजकुमारी सारखी दिसत आहे. आता पार्टीला जायची वेळ झालीये, पण घाबरू नकोस. घड्याळात 12 वाजल्याबरोबर तू घरी ये, कारण त्यानंतर तू आधी होती तशीच होशील. सिंड्रेलाने परीचं बोलणं नीट ऐकून घेतलं. मग ती घोडागाडीत बसली आणि महालाकडे जाऊ लागली. तिची सुंदर घोडागाडी महालासमोर जाऊन थांबली. जेव्हा सिंड्रेलाने भव्य दरवाजातून महालात प्रवेश केला, तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. ती खूप सुंदर आणि खानदानी दिसत होती. तिची सावत्र आई आणि बहिणी देखील त्या सुंदर महिलेला पाहतच राहिल्या. त्यांनी तिला ओळखले देखील नाही. अचानक पायऱ्यांवर राजकुमार दिसला. सिंड्रेला खरंच पार्टीत उपस्थित असलेल्या सर्व तरुणींमध्ये सुंदर दिसत होती. राजकुमार पहिल्याच भेटीत त्या सुंदर मुलीच्या प्रेमात पडला. सगळेच उत्सुकतेने तिच्याकडे पाहत होते. तो हळूच पुढे आला आणि तिच्या जवळ आला. सावत्र बहिणींना खूप आनंद झाला की राजकुमार त्यांच्याकडेच येत होता. अरे वा, तो आपल्याकडेच येतोय. नाही, तो माझ्याकडे येतोय. पण राजकुमार पुढे गेला आणि सिंड्रेला समोर जाऊन उभा राहिला. हे सुंदर युवती, तुला माझ्यासोबत नृत्य करायला आवडेल का? सिंड्रेलाने विनयाने राजकुमाराला हो म्हटले. राजकुमार आणि सिंड्रेलाने उत्सुकतेने पाहत असलेल्या आमंत्रितांमध्ये नृत्य करायला सुरुवात केली. सिंड्रेला संगीत आणि नृत्याने एवढी प्रभावित झाली, तिला वाटलं जणू त्या महालात राजकुमार आणि ती फक्त दोघेच होते. ते दोघे रात्री उशिरापर्यंत नृत्य करत होते. सिंड्रेलाच्या लक्षातच आलं नाही की किती वेळ निघून गेला. अचानक तिचं घड्याळाकडे लक्ष गेलं. मध्यरात्र उलटून गेली होती. त्याच वेळी सिंड्रेलाला परीचं बोलणं आठवलं. घड्याळात 12 वाजल्याबरोबर तू घरी ये, कारण त्यानंतर तू जशी होती तशीच होऊन जाशील. घाबरून जाऊन सिंड्रेलाने राजकुमाराला तेथेच सोडला आणि ती पळू लागली. जेव्हा ती महालाच्या पायऱ्या उतरत होती, तिचा एक बूट तिथेच राहिला आणि तिच्याकडे तो घेण्याचा देखील वेळ नव्हता. जशी ती महालाच्या बाहेर पोहोचली, घड्याळात 12 वाजले आणि पुन्हा सगळं तसंच झालं जसं आधी होतं. जेव्हा राजकुमार तिच्या मागे धावत आला, तेव्हा त्याला तेथे तिचा बूट सापडला. हा बूट कोणाचा आहे ते शोधा. मग भले तुम्हाला राज्यातील सर्व मुलींना भेटावं लागलं तरी चालेल. तिला शोधून काढा. सिंड्रेला धापा टाकत घरी पोहोचली आणि थेट गच्चीवर गेली. ती राजकुमाराबरोबर घालवलेला वेळ आठवू लागली. तिला माहित होतं की तिच्याजवळ संधी नव्हती, तरीही ती राजकुमाराच्या प्रेमात पडली होती.
राजकुमाराला त्या मुलीला शोधणं अशक्य होतं आणि जरी त्याने शोधलं असतं तरी ओळखलं नसतं. राजकुमारची माणसं राज्यात घरोघरी जाऊन त्या बुटाच्या मालकिणीचा शोध घेऊ लागले, पण तो बूट एकाही मुलीच्या पायात बसला नाही. शेवटी राजकुमाराची माणसं सिंड्रेलाच्या घरी पोहोचली. राजकुमाराची गाडी घरासमोर थांबलेली पाहून सिंड्रेला खूप आनंदित झाली. सिंड्रेला तिच्या खोलीच्या बाहेर पडणार तेवढ्यात तिची सावत्र आई दरवाजात दिसली. तू कुठे निघालीस? तुला पण बूट घालून पाहायचं आहे का? कुत्सितपणे हसून सावत्र आईने गच्चीचा दरवाजा बंद केला. नाही, कृपा करून दरवाजा उघडा, कृपा करा. किती दयनीय गोष्ट आहे. राजकुमार आणि तुझ्यात काय साम्य असणार? माणसांनी आधी बारीक बहिणीला बूट घातला, पण तो तिच्या पायांसाठी खूपच लहान होता. पहा, हा माझ्या पायात किती छान बसलाय. नंतर जाड्या बहिणीने प्रयत्न केला, पण बूट तिच्या पायात जातच नव्हता. आपण दुसऱ्या पायात घालण्याचा प्रयत्न केला असता तर? त्यांनी खूप प्रयत्न केले, पण यश आलं नाही. सिंड्रेलाने खिडकीकडे धाव घेतली, पण खिडकी खूप उंच होती. ती रडू लागली. तिला रडताना पाहून तिचे उंदीर मित्र तिच्या जवळ आले. माझ्या सावत्र आईने मला कोंडून ठेवले, चावी तिच्याकडेच असेल. उंदीर दरवाजातून सरपटत बाहेर आला. सावत्र आई दरवाजात राजकुमारच्या माणसांसोबत उभी होती. तुम्ही उद्या का नाही येत? आज त्या खूप दमल्यात आणि त्यांच्या पायावर सूजही आलीये. उंदराने सावत्र आईच्या स्कर्टवर चढून चावी मिळवली आणि वर पळाला. त्याने दरवाजा खालून चावी आत सरकवली. चावी पाहून सिंड्रेलाला खूप आनंद झाला. दरवाजा उघडून ती लगेच खाली धावली. अरे, तू कशी बाहेर आलीस? कृपया थांबा, जाऊ नका. मला सुद्धा बूट घालून पाहायचं आहे. सावत्र आई आणि बहिणी हे ऐकून जोरजोरात हसू लागल्या. शांत व्हा. राजकुमाराचा आदेश आहे की राज्यातील सर्व तरुणींनी बूट घालून पाहायचं आहे. जेव्हा सिंड्रेलाने बूट घातला तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटलं, कारण बूट तिच्या पायात बरोबर बसला होता. हे सुंदर मुली, हा बूट तुझा आहे का? सिंड्रेलाने मान हलवून होकार दिला. कृपया आमच्या सोबत महालात यावं. सिंड्रेला त्यांच्यासोबत महालात गेली आणि त्यांनी सिंड्रेलाला राजकुमारासमोर उभं केलं. आणि जेव्हा राजकुमारने सिंड्रेलाच्या डोळ्यात पाहिलं, त्याला जाणीव झाली की त्या रात्री त्याने तिच्याच सोबत नृत्य केलं होतं. त्याने सिंड्रेलाचा हात धरला. शेवटी मी तुला शोधून काढलंच. माझ्याशी लग्न करशील? आनंदाच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी तिने राजकुमाराचा प्रस्ताव स्वीकारला. त्यांनी लग्न केलं आणि आनंदात जगू लागले. आळशी मुलगी. एकेकाळी एक वडील आणि त्याच्या 2 तरुण मुली दूरच्या एका देशात एकत्र राहत होते. एक मुलगी खूप मेहनती होती तर दुसरी खूप आळशी. ताई, तू अजिबात मदत करत नाहीस. मी खूप दमले. करे बाबा, तू आधीच साफसफाई करतेस, आता मी माझे हात का खराब करू? माझी नखही तुटून जातील.
त्यांचे वृद्ध वडील कठोर परिश्रम करणारे होते आणि ते दमून जात असत. संध्याकाळचं सूप आणि कोरडी भाकरी हे त्यांचं एकमेव जेवण होतं. एके दिवशी वृद्ध वडिलांनी आपल्या मुलींना विनंती केली, माझ्या प्रिय मुलींनो, तुम्हाला माहिती आहे की मी तुम्हा दोघांवर खूप प्रेम करतो. मी विचार करत होतो, तुम्ही दोघे आता प्रौढ आहात आणि आता तुम्ही अधिक जबाबदारी घेण्यालायक झाला आहात. तुम्हा दोघांनी नोकरी शोधून काम करावं अशी माझी इच्छा आहे. बाबा, तुम्ही बरोबर बोलत आहात. उद्याच मी नक्कीच माझ्यासाठी काम शोधेन. आणि माझ्या मुली, तुझं काय? माझ्या बहिणीला नोकरी मिळाली पाहिजे, ती तिची गोष्ट आहे. पण मला वाटतं की मी घरकाम जास्त चांगलं करते. आपल्या मुलींची उत्सुकता पाहून वृद्धाला आनंद झाला. दुसऱ्या दिवशी मेहनती मुलगी नोकरी शोधण्यासाठी घरातून निघाली असताना तिचे वडील तिच्याजवळ आले. माझ्या प्रिय मुली, मला तुला एक सल्ला द्यायचा आहे. जर कधी तुला कोणी मदत मागितली तर त्याला कधीही नकार देऊ नकोस. नेहमी मेहनत कर, तुझ्या कामावर प्रेम कर आणि तुला दिलेलं काम मन लावून पूर्ण कर. धन्यवाद बाबा, तुमचा सल्ला मी कधीही विसरणार नाही. माझी लाडकी मुलगी ती. कष्टाळू मुलगी तिची नोकरी शोधण्यासाठी निघाली, तर घरची कामं करीन असं सांगणाऱ्या आळशी मुलीने काहीच केलं नाही. घर दिवसेंदिवस अस्वच्छ आणि खराब होत चाललं होतं, आणखी खराब. कष्टाळू मुलगी अनेक दिवस चालत फिरत होती, पण तिला कोणतंच काम सापडलं नाही. थोड्या वेळाने कष्टाळू मुलीला वाळलेल्या फांद्या आणि मुळे असलेलं झाड दिसलं. अगं बाळा, तू माझ्या कोरड्या फांद्या स्वच्छ करून माझ्या मुळांना पाणी देऊ शकशील का? मेहनती मुलीने तिच्या तळहातांना जखम होईपर्यंत झाडांच्या सर्व कोरड्या फांद्या साफ केल्या आणि तिच्या प्यायच्या पाण्याने मुळांना पाणी सुद्धा दिलं. धन्यवाद माझ्या बाळा. पण आता तुझ्याकडे पाणी उरलं नसेल ना? काही हरकत नाही, तुम्हाला मदतीची गरज होती आणि मी ती केली. मी स्वतःसाठी पाणी घेऊ शकते. मेहनती मुलगी तिच्या वाटेने चालत राहिली. पुढे तिला तुटलेली आणि तडे गेलेली चूल दिसली. अगं सुंदर तरुणी, तू मला दुरुस्त करशील का, जेणेकरून मी चांगली दिसेन? मेहनती मुलीने तिच्याजवळ मुठभर माती घेतली आणि चुलीवरील सर्व भेगा बुजवल्या. धन्यवाद तरुण मुली, पण माझ्यामुळे तू खूप अस्वच्छ झालीयस. काही हरकत नाही, कपड्यांना काय महत्व द्यायचं? तुम्हाला मदत हवी होती ती मी केली. मेहनती मुलगी ती नवीन दिसणारी चूल मागे टाकून तिच्या वाटेने निघून गेली. थोड्या वेळाने एक सुंदर कोकरू तिला दिसलं, पण ते काळं होतं. डोक्यापासून पायापर्यंत कोळशासारखं काळं. हॅलो तरुण मुली, मी चुकून निखाऱ्यात चिरलो आणि घाण झालो. तू मला आंघोळ घालशील का? कष्टाळू मुलीने कोकरू तलावाजवळ धुतलं. कोकरू पूर्वीसारखं पांढरं झालं आणि चमकू लागलं. धन्यवाद, पण तू माझ्यामुळे भिजलीस. तुला मदत हवी होती आणि मी केली. मी आधीच खूप गलिच्छ होते, आता मी स्वच्छ झाले. कष्टाळू मुलगी तिच्या वाटेनं जात राहिली. अंधार पडला तेव्हा तिला एक सुंदर घर दिसलं. जिथे 7 पऱ्या राहत होत्या. मेहनती मुलगी आत आली. हॅलो, मी तुमच्या घरी परवानगीशिवाय आल्याबद्दल माफी मागते. मी एक तरुण मुलगी आहे. मी कामाच्या शोधात आहे. तुला हवं तर तू इथे काम करू शकतेस तरुणी. आमच्या घरात 7 खोल्या आहेत. तुला रोज फक्त 6 खोल्या स्वच्छ करायच्या आहेत, पण 7व्या खोलीत चुकूनही जाऊ नकोस हा. मेहनती मुलीने नोकरी स्वीकारली. पूर्ण वर्षभर परींनी सांगितल्याप्रमाणे ती रोज 6 खोल्या मेहनतीने साफ करत असे.
तिने कधीच 7व्या खोलीत प्रवेश केला नाही आणि जेव्हा तिच्याकडे पुरेसे पैसे गोळा झाले तेव्हा तिने परींना घरी परतण्याची परवानगी मागितली. नक्कीच तरुण मुली, तू घरी जाऊ शकतेस. मला आश्चर्य वाटतं की तू 7व्या खोलीत कधीच प्रवेश का केला नाहीस. मला माझ्या कामाचा अभिमान आहे. माझे वडील म्हणायचे की काहीही असो, आपलं काम व्यवस्थित करावं. मी इथे असताना माझं काम फक्त 6 खोल्या साफ करायचं होतं आणि मी तेच केलं. आम्हाला तुला तुझ्या प्रामाणिकपणाबद्दल आणि परिश्रमाबद्दल बक्षीस द्यायची इच्छा आहे. चल आमच्या बरोबर चल. परींनी तरुण मुलीला 7व्या खोलीत जाण्यास सांगितलं. मुलगी आत गेल्यावर तिला सोन्याची आणि चांदीची बरीच नाणी दिसली. आता तू या नाण्यांभोवती फिर आणि जी नाणी तुला चिकटतील ती तुझीच होतील. मेहनती मुलगी नाण्यांमध्ये डावीकडे आणि उजवीकडे फिरू लागली. ती अगदी स्टार सारखी दिसत होती, ज्यावर पैसे चिकटलेले होते. मग मेहनती मुलगी पर्यांना सोडून घरी परतू लागली. वाटेत तिला कोकरू भेटलं, ज्याला तिने अंघोळ घातली होती. कोकरू मोत्यांनी मढलेलं होतं. मी तुझी मदत विसरलो नाही तरुण मुली, घे, हवे तेवढे मोती घे. मेहनती मुलीने कोकरूचे आभार मानले आणि तिचे हात आणि मान मोत्यांनी झाकून घेतले आणि तिच्या वाटेने चालू लागली. चालता चालता ती त्या चुलीजवळ पोहोचली जिला तिने जाताना दुरुस्त केलं होतं. तू मला जी मदत केलीस ती मी विसरली नाही तरुण मुली. घे, माझ्या उबदार भाकरी आणि केक तुझेच आहेत. मेहनती मुलीने चुलीने दिलेल्या काही भाकरी खाल्ल्या आणि काही घरी नेण्यासाठी सोबत घेतल्या आणि ती आपल्या वाटेला लागली. थोडं पुढे गेल्यावर तिला ते एक झाड दिसलं, ज्याच्या फांद्या फळांनी झाकल्या होत्या. ऐक बाळा, इकडे ये. तू मला दिलेली मदत मी विसरलो नाही. हे घे, माझी सर्व द्राक्ष तुझीच आहेत. मेहनती मुलीने आभार मानले आणि झाडाचा निरोप घेऊन जाऊ लागली. खूप खूप धन्यवाद. किती फलदायी अनुभव. तिच्या वडिलांनी आणि आळशी बहिणीने तिचे दारात स्वागत केले. मुलीचं गाठोडं सोन्या मोत्यांनी भरलेलं होतं. आपली बहीण इतकी श्रीमंत झाली हे पाहून आळशी बहिणीला खूप हेवा वाटला. ती नाणी बघ, मला नोकरी मिळवण्यासाठी श्रीमंत कुटुंब शोधायला हवं. जर माझ्या बहिणीकडे मोती असतील तर मला पन्ना मिळेल. आळशी मुलीने तिच्या वडिलांना सांगितलं की ती नोकरी शोधण्यासाठी घर सोडणार आहे. ठीक आहे माझ्या मुली, पण तुला घरी काम करता येत नाही, मग तुला बाहेर कसं काम मिळेल? वडिलांचं बोलणं पूर्ण होण्याआधीच आळशी मुलगी निघून गेली. ती रात्रंदिवस चालत होती. थोडं पुढे गेल्यावर सुकलेल्या फांद्या असलेलं झाड तिला दिसलं. झाडाने मुलीला मदत मागितली. कशी आहेस तरुण मुली? तू मला मदत करशील का? मी या उन्हात तुला मदत करू शकत नाही. माझे केस खराब होतील. बाय. आळशी मुलगी पुढे गेली. थोडं पुढे गेल्यावर एक तडा गेलेली आणि तुटलेली चूल तिला दिसली. चुलीने तिच्याकडे मदत मागितली. मी माझे पातळ आणि नाजूक हात तुझ्यासाठी घाण करू शकत नाही. माझं नेल पॉलिश खराब होईल. बाय. आळशी मुलीने चुलीलाही मदत केली नाही. मग तिला काळ्या कोळशासारखं कोकरू दिसलं. कोकरूनेही तिला अंघोळ घालायला सांगितली. शी, माझ्या मार्गातून बाजूला हो काळुंद्र्या. आळशी मुलगी पळून गेली. काय आळशी कोकरू आहे, स्वतःला धुता येत नाही. आणि आळशी मुलगी लवकरच एका मोठ्या घराजवळ आली. आळशी मुलीने याचा फायदा घेतला आणि घराच्या मालक असलेल्या 7 परींकडे काम मागितलं.
मुख्य परीने तिला वर्षभर राहून फक्त 6 खोल्या स्वच्छ करायला सांगितल्या. तरुणी, विसरू नकोस, तू कधीही 7व्या खोलीत प्रवेश करायचा नाहीस. आळशी मुलीने अनेक महिने मनाविरुद्ध 6 खोल्या साफ केल्या. पण एक दिवस तिने उत्सुकतेने 7व्या खोलीत प्रवेश केलाच. सोन्या चांदीच्या नाण्यांऐवजी आतमध्ये मधमाशा आणि वटवाघळं होती. मधमाशांनी आळशी मुलीला अशा प्रकारे डंख मारला की तिला सर्वत्र जखमा झाल्या. ती खूप दुखावली होती. मुलगी लगेच तिथून निघून घराकडे पळू लागली. ती धावत असताना तिला कोकरू दिसलं, ज्याच्या मदतीला तिने नकार दिला होता. कोकरू मोत्यांनी मढलेलं होतं. मुलीला काही मोती घेण्यासाठी कोकरू पकडायचं होतं, पण कोकरू तिच्यापासून पळून गेलं. मुलगी चालत राहिली. ती खूप दमली होती. त्याच क्षणी तिला चूल दिसली. तिने मदतीची विनंती नाकारली होती. चुलीवर ताज्या उबदार भाकरी होत्या. जेव्हा मुलगी भाकरीचा तुकडा घ्यायला गेली तेव्हा चूल गरम झाली आणि आळशी मुलीचे हात भाजले. जेव्हा आळशी मुलगी तिथून पळून गेली तेव्हा ती त्या झाडाजवळ आली, ज्याला तिने मदत नाकारली होती. झाडाच्या फांद्यांवर फळांचे गुच्छ होते. जेव्हा आळशी मुलीने काही द्राक्ष घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा झाड उजवीकडे झुकलं. मुलगी उजवीकडे धावली, पण झाड यावेळी डावीकडे झुकलं. धावपळ करून दमून आळशी मुलीने शेवटी फळं खायचा विचारच सोडून दिला. ती पूर्ण 2 दिवस न थांबता चालत राहिली आणि शेवटी घरी पोहोचली. तिच्या वडिलांनी आणि बहिणीने तिला घाणेरड्या कपड्यांमध्ये आणि जखमी झालेल्या अवस्थेत घरी परतताना पाहिलं आणि त्यांना खूप आश्चर्य वाटलं. आळशी मुलीने आपल्यासोबत घडलेला प्रकार अतिशय खेदाने सांगितला. माझा विश्वास बसत नाही की याच्या एवढ्या वेदना होऊ शकतात. माझ्या प्रिय बहिणी, आता तुला समजलं ना की मेहनती असणं किती महत्वाचं आहे. लक्षात ठेव माझ्या मुली, जर तू आयुष्यात प्रामाणिक आणि मेहनती राहिलीस तर तुला निश्चितच बक्षीस मिळेल. त्या दिवसानंतर आळशी मुलगी पुन्हा कधी आळशी आणि कामचोर राहिली नाही. दोघी बहिणींनी कठोर परिश्रम केलं आणि त्यांना चांगलं फळ मिळालं. आणि या लहान कुटुंबाच्या आयुष्यात शांतता, सुख आणि आनंद भरून गेला.